इच्छेवर नुकून किती न्याय आणि नीती सदाचार प्रीती कल्याण खजिन्याच्या लुटीत एक मान. काय जे बघा हे सगळं मीडियाचं शूट चालू आहे. सगळे मीडियाचे कॅमेरामॅन आणि सगळे मीडियावाले आलेले आहेत. हे गाईज, मी हिमांशू तुमचं स्वागत करतो माझ्या न्यू व्लॉगमध्ये. आणि गाईज आत्ता आपला आजचा तिसरा दिवस आहे गडावरचा आणि लास्ट दिवस आहे. सो पहिल्या दिवसापासून आजच्या दिवसापर्यंत तुम्ही एकच कपडे बघत असाल माझ्यासारखे, पण हा कंटिन्युटीचा भाग आहे, कारण की पहिल्या दिवसापासून आजच्या दिवसापर्यंत आपल्याला सेम कपड्यांवरती शूट करायचे. सो त्यासाठी हे तुम्हाला सारखे सारखे तेच कपडे दिसतात, कारण की आपण गडावर आलेला सीन दाखवलाय आणि गडावर आपण फिरणार वगैरे आणि नंतर मग आपण मुंबईला परत रिटर्न जाणार आहोत. सो पहिल्या दिवशी आपण शूट केलं. तर शूट करण्यासाठी हे आपल्याला सेम कपडे घालायचे होते, त्यामुळे हे तुम्हाला सारखे सारखे हेच कपडे दिसतात. आजचा आपला लास्टचा दिवस आहे गडावरचा. आपला आज शूट कंप्लीट करून दुपारी दुपारी किंवा संध्याकाळी आपण मुंबईला रिटर्न निघणार आहोत. सो चला, आता आवरून वगैरे तर रेडी आहे आपण. आता फक्त आपण खाली जाऊ, नाश्ता वगैरे करू आणि डायरेक्ट शूटला चालू करू. गाईज आता कॅमेऱ्याची पूजा चालू आहे. आणि गाईज हे बघा, आता सगळ्या गोष्टी शूटिंगच्या आधीची तयारी चालू आहे. कॅमेरा सेटअप, माईक वगैरे सगळ्या गोष्टी चेकअप वगैरे चालू आहेत. ही सगळी तयारी शूटिंगच्या आधीची बघा. तुम्ही फक्त सिरियलमध्ये बघता, टी व्हीवर बघता, पण त्याच्या मागची जी मेहनत आहे ती बघा. मी तुम्हाला या सगळ्या काल परवापासूनच्या ज्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवते ती सगळी हीच दाखवतो आहे की किती लोक मेहनत करतात आणि किती गोष्टींना हे करावं लागतं ते बघा. आणि गाईज आत्ता हा गंगासागर तलाव आहे रायगडच्या. हे जे बुरुज आहेत त्या बुरुजांच्या इथं हा गंगासागर तलाव आहे आणि आता गंगासागर तलावाच्या इथं आम्ही आता शूट करतोय. हे बघा, इकडे कॅमेरा लागलाय आणि आम्ही इकडे सगळेजण गंगासागरचं पाणी बघतोय. आणि गंगासागर पाण्याचं असं महत्त्व आहे की राज्याभिषेकाला, महाराजांच्या राज्याभिषेकाला 7 नद्यांचं आणि 7 समुद्रांचं जेव्हा पाणी आणलं होतं आणि जे उरलेलं पाणी होतं ते ह्या तलावात सोडलं. सो हाच तो तलाव, गंगासागर तलाव. त्यामुळे याला गंगासागर तलाव असं नाव पडलं. ह्याच तलावाचं महत्त्व सांगण्यासाठी आम्ही आता इथे शूट करतोय. इच्छेवर नुकून किती न्याय आणि नीती सदाचार प्रीती कल्याण खजिन्याच्या लुटीत एक मान. कल्याण खजिन्याच्या लुटीत एक मान. कल्याण खजिन्याच्या लुटीत एक मान. आणि गाईज आत्ता नगारखान्याच्या इथं शूट चालू आहे. हा बघा, इथे कॅमेरा लागलाय आणि हा सगळा इथं सीन, हा सगळा इथं शूट होतोय. आणि गाईज आता तुम्ही इथं बघताय सगळे मीडियावाले आलेले आहेत आणि इकडे या साईडला इंटरव्ह्यू चालू आहे. बघा, प्रत्येक कॅरेक्टरची इंटरव्ह्यू चालू आहे इथे आणि हे सगळे मीडियावाले आहेत. प्रत्येक मीडियाचे 2-2 जण आलेले आहेत इथं यांची फाईट घेण्यासाठी, कारण की खूप मोठा एपिसोड होणार आहे हा. तर त्यासाठी हे सगळं चालू आहे. बघा, इथे प्रत्येक जण कॅमेरा घेऊन उभाच आहे. काय जे बघा, हे सगळं मीडियाचं शूट चालू आहे. सगळे मीडियाचे कॅमेरामॅन आणि सगळे मीडियावाले आलेले आहेत यांची बाईट घेण्यासाठी, कारण की 19 फेब्रुवारीचा जो टेलिकास्ट होणार आहे एपिसोड तो खूप मोठा आणि खूप भारी असणार आहे. हे बघा, इकडे पण सगळे मीडियावालेच आहेत. आणि गाईज आत्ता आपण महाराजांचा जिथे राज्याभिषेक सोहळा साजरा होतो त्या दरबारात आता आपण आहोत आणि आता तिथे आपण हे सगळं शूट करतोय. शाहीर आहेत, सगळं पोवाडा वगैरे सगळं गात आहेत ते महाराजांसमोर आणि हे सगळं आपण या ठिकाणी आपण शूट करतोय. आपलं राजदरबारातलं फायनली आपलं शूट कंप्लीट झालेलं आहे आणि आता आपण बहुतेक टकमक टोकावर जाऊ, कारण की टकमक टोकावर शूट असेल तर आपल्या टकमक टोकावर जायला लागेल. आणि तुम्हाला मी दाखवतो, कारण की आज आपल्या गडावरती लास्ट डे असल्यामुळे हे सगळे मीडियावाले इथे आलेले आहेत. हे बघा, आणि हे सगळं तुम्हाला मी दाखवतो. राजमुद्राचं वाटप चालू आहे इथे. 2 मिनिटं मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे सगळं राजमुद्रेचं वाटप चालू आहे इथे. अशा प्रकारे सगळ्या गोष्टी इथे चालू आहेत.
आणि महाराजांचं आपण दर्शन घेऊ. आपले महाराजांचं छत्रपती श्री शिवाजी महाराज. शूटिंग आटपली आहे इथली, पण बाकीच्या सगळ्या गोष्टी इथे चालू आहेत. मीडियावाले आले आहेत, जीवाले आलेले आहेत. त्यांचं सगळं इंटरव्ह्यू आणि ह्या सगळ्या गोष्टी इकडे चालू आहेत. छत्रपती संभाजी महाराज की पार्वती पते सो गाईज आता आपलं फायनली शूट कंप्लीट झालेलं आहे रायगडवरचं. आणि आता आपण जाऊ खाली रोपवेला, थोड्या वेळात जाऊ. सो गाईज खूप मजा आली. 3 दिवस आपण इकडे रायगडला शूट करत होतो. खरंच खूप भारी वाटलं. आणि आता आपण इथनं, तसं महाड जवळ आहे, महाडला जायची इच्छा होती माझी, पण आपलं उद्या परत एक शूट लागलं आहे. जे आपण मूवीचं शूट करायला गेलो होतो ढसाळ मूवीचं, त्या मूवीचं परत एकदा शूट लागलं आहे. सो त्या शूटसाठी आपल्याला उद्या मुंबईला जावं लागणार आहे. गोरेगावला शूट आहे, त्यामुळे महाडचा प्लॅन कॅन्सल आहे. सो ह्यांच्यासोबतच मी आज डायरेक्ट मुंबईला जाणार आहे. आणि उद्याचं शूट वगैरे कंप्लीट करून मग परवा काय नसेल तर मग मी महाडला येईन, असेल तर मग मी मुंबईलाच थांबीन. सो इथलं तर आता आवरलं आहे आपलं शूट. सो आता आपण जाऊ गडाखाली. सो आता निघूच इथनं थोड्या वेळात. खरंच खूप भारी वाटलं, खूप मजा आली शूट करताना. सगळे मोठमोठे माणसं आपल्याला भेटले. आणि आज तर सगळे चॅनलवाले, झीचे चॅनलवाले होते आणि सगळे मीडियावाले आज आपल्या शूटला आलेले. सो खरंच खूप मजा आली. सगळ्यांशी ओळख झाली, बरेचसे ओळख वाढले. त्यामुळे चला आता आपण निघू थोड्या वेळात. खाली गेल्याच्या नंतर मी तुम्हाला भेटतो. चला, बाय. सो गाईज आत्ता 1 वाजले आणि मी आता घनसोलीला पोचलो, कारण की आपला रायगडला शूट होतं. तो आता रायगडचं शूट कंप्लीट झालं आणि अचानक फोन आला की उद्या गोरेगाव फिल्म सिटीला एका मूवीचं शूट आहे. सो मग म्हटलं ठीक आहे, आता काय, नाहीतर मी रायगडवरनं डायरेक्ट महाडलाच जाणार होतो घरी. पण गोरेगावचं शूट लागलं, त्यामुळे मग परत यावं लागलं. सो आता घरी जातोय. आता स्टेशनला बसमधनं उतरलो. गाडी होती सिरियलवाल्यांची, सिरियलचं शूट होतं ना आपलं. सो सिरियलचीच गाडी होती. त्यांनी सोडलं मला आता इथं घनसोलीला आणि मी आता घरी जातोय. घरी जाऊन मग आपल्याला 4 वाजता परत जायचं आहे, कारण की 5ची शिफ्ट आहे. सो 5:30पर्यंत तरी पोचावं लागेल. बघू आता कसं जायचं काय. पण आता रूमवरती जातो, फ्रेश होतो, आंघोळ वगैरे करतो आणि झोपतो, कारण की मग उद्या परत 4 वाजता उठायचं आहे. चला, तर आपण आता इथेच थांबू. ब्लॉग थोडे लेट येतील, कारण की गडावरती नेटवर्क नव्हता, त्यामुळे थोडे लेट आले. 1 दिवस आपला काहीतरी गॅप पडला, पण त्यातूनच मी प्रयत्न केला टाकायचा. सो एक टाकलाय ब्लॉग. उद्या परवा एक येतील ब्लॉग. सो प्रयत्न आहेत माझे चालू, पण काही नेटवर्क नसल्यामुळे नाही अपलोड झाला एक. सो आता जाऊ घरी आपण, आणि उद्या आपल्याला मूवीच्या शूटला जायचं आहे. सो चला, आपण आता इथेच थांबूया. तर वेळ आली आहे तुमच्या सर्वांची रजा घ्यायची. सो हा ब्लॉग कसा वाटला ते मला नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.